नमस्कार. मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे. मित्रांनो, सोव्हिएत संघाचा पहिला नेता व्लादिमीर लेनिन शत्रू गोठातल्या मूर्खांसाठी एक मजेशीर शब्द वापरायचा, युजफुल इडियट. अशा लोकांना वाटतंय की आपण एक अजेंडा, विचारधारा किंवा एखाद्या समाजासाठी लढतोय. कोणाच्याही इशाऱ्यावर नाही, तर स्वतःच्या इच्छेनुसार लढतोय. आपल्याला हे बोलण्यासाठी कोणी पैसे देत नाहीये, पण त्यांना हे कधी कळतच नाही की ते जे करतायत ते सर्व त्यांच्याकडून न कळता करवणारी एक शक्ती त्यांच्यावरती बसली आहे. जिच्या इच्छेनुसारच तुम्ही निर्णय घेताय, पण त्याच वेळी तुम्हाला स्वतंत्र असल्याचं भ्रमसुद्धा होतंय. जसं मुस्लिम कट्टरता किंवा जिहादवर कोणी मुसलमानांना प्रश्न विचारला की इथे बसलेल्या सेक्युलर लोकांना आम्ही मुस्लिम समाजाला प्रताडित करतोय असं वाटतं. कदाचित ते खूप शुद्ध मनाने व उदारतेने मुस्लिमांच्या मानवाधिकाराविषयी बोलत असतील, पण तो समोर उभा असलेला मुस्लिम व्यक्ती तुम्हाला सुद्धा काफिरच समजतो व तुमच्या मदतीने तो पहिल्यांदा मला मारणार आहे आणि मग तुम्हाला. त्यानंतर तुमच्या घरावर, महिलांवर किंवा युद्ध झालं असेल तर त्या देशावर कब्जा करून तिथे शरिया लागू करणार आहे. हे ज्यांना माहीत नसतं व मूर्खासारखं प्रत्येक गोष्टीत मानव अधिकाराविषयी बोलत असतात, अशा लोकांनाच लेनिनद्वारे युजफुल इडियट म्हटलं गेलं. हे नकळत समोरच्या शत्रूला मदत करत असतात, पण त्यांना वाटतं की मी खूप महान कार्य करतोय. आणि असाच एक युजफुल इडियट सध्या महाराष्ट्राच्या राजकारणातही आहे, जो उद्धव ठाकरेंच्या गोठात राहून त्यांचेच पंख छाटण्याचं काम करतोय, ज्यामुळे काहीच न करता देवेंद्र फडणवीसांना आयतं फळ प्राप्त होतंय. आणि असा युजफुल इडियट महाराष्ट्रात दुसरा तिसरा कोणी नसून स्वतः संजय राऊत आहे. यात विशेष करून आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंना त्यांनी सोबत आणल्याबद्दल तरी देवेंद्र फडणवीसांनी संजय राऊतांचे जितके आभार मानावे तितके कमी आहेत. कारण मुंबई महापालिकेसाठी युद्ध सुरू होण्याच्या अगोदरच देवेंद्र फडणवीसांना या युजफुल इडियटने जिंकवून टाकलं. संजय राऊतांची ही जुनी सवय की ते स्वतःला काही आचार्य चाणक्य यांच्यापेक्षा कमी समजत नाहीत. त्यामुळे त्यांना असं वाटतंय की नरेंद्र मोदी, अमित शहा व देवेंद्र फडणवीसांसारखे छोटे मोठे नेते माझ्यासमोर काय चीज आहेत. ते स्वतःला शिवसेनेचा पक्षप्रमुख सुद्धा समजतात आणि तसाच व्यवहार ते दिल्लीत इतर पक्षांच्या खासदारांसोबत असताना करतातही. त्यांना वाटतं की मीच महाराष्ट्राच्या राजकारणातला मुख्य पात्र असून सर्वजण माझ्या भोवती फिरतात, माझ्या इशाऱ्यावर नाचतात. आणि याच भ्रमात राहून संजय राऊतांनी शिवसेना व उद्धव ठाकरेंचा असा काही गेम केलाय की शिवसेनेचे 2 तुकडे तर झालेतच, पण त्याहून पुढे जाऊन आज उद्धव ठाकरेंना राज ठाकरेंसमोर हात पसरवून भीक मागण्यापर्यंतची पाळी आली. 2014 ते 19 दरम्यान सामनात रोज सरकारमध्ये असूनही सरकारच्या प्रमुखांवर म्हणजे देवेंद्र फडणवीसांवर टीका टिप्पणी करणारे लेख संजय राऊत लिहायचे. आता मी असं म्हणत नाहीये की सरकारच्या विरोधात बोलणं चुकीचं आहे, अजिबात नाही. सरकारला तुम्ही प्रश्न विचारलेच पाहिजे. पण जर तुम्ही त्याच सरकारचे भागीदार आहात, मुख्यमंत्री तुमच्यापासून फक्त एक फोनच्या अंतरावर आहे, तर आपसातले वाद बाहेर आणण्यापेक्षा थेट मुख्यमंत्र्यांशी बोलून तुम्ही ते वाद सोडवू शकता. पण संजय राऊतांद्वारे उद्धव ठाकरेंना सांगून फडणवीसांची सार्वजनिक बदनामी करण्याच्या उद्देशाने हे सर्व केलं जायचं. कारण राऊत नामक मॉडर्न चाणक्यांना त्यावेळी असं वाटायचं की आपण भाजपवर आपली जरब कायम ठेवली पाहिजे, जेणेकरून भाजपचे जास्त आमदार असले तरीही सरकार चालवण्यासाठी त्यांना आपली गरज आहे याची सतत फडणवीसांना आठवण राहिली पाहिजे. पण अमित शहा व देवेंद्र फडणवीस राऊतांच्या प्रेशर गेममध्ये कधी फसलेच नाही. उलट भाजपला वाढवण्यासाठी जो निर्णय घ्यावा लागेल तो न घाबरता घेण्यात आला, जे की संजय राऊतांना अपमानकारक वाटणारच. त्यामुळे मग उद्धव ठाकरेंच्या मनात त्याने आपल्या पक्षावर अन्याय होत असल्याचे विचार भरायला सुरुवात केली व मुख्यमंत्री होण्याचीही लालसा हळुवारपणे पेरली. आता उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करून आपण सत्तेचे खरे मालक होऊ हा विचार संजय राऊतांनी केला होता. पण मुख्यमंत्री पद भाजपसोबत तर शक्य नव्हतं. त्यासाठी छोट्या पक्षांचा जमावडा गरजेचा होता. यात मग त्यांना शरद पवारांचं मार्गदर्शन प्राप्त झालं. दोघंही भाजपसोबत शिवसेनेची जागा वाटपासाठी चर्चा सुरू असताना एकमेकांची भेट घ्यायचे. यावरून सुद्धा तुम्हाला कळालं पाहिजे की इतका मोठा निर्णय पक्षात घेतला जातोय आणि उद्धव ठाकरे एकदाही शरद पवारांशी भेटलेच नाहीत.
फक्त संजय राऊतच या ऑपरेशनची कमांड सांभाळून होते. म्हणजे पक्षाची सगळी सूत्र राऊतांच्याच हातात होती व आजही आहेत. कारण कोणताही जमिनी स्तरावर राहणारा नेता आपण हिंदुत्ववादी असून काँग्रेस व राष्ट्रवादी सोबत जाऊन राजकीय आत्महत्या करणार नाही. पण संजय राऊत राहिले राज्यसभेचे चाणक्य. त्यांना फक्त नंबर गेम दिसतो, जमिनी स्तरावरली खरी परिस्थिती नाही. आमदारांची बेरीज करून राऊतांनी उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री बनवलं खरं, व त्यानंतर आपल्या मनाची तृप्ती करण्यासाठी कंगना रनौत, अर्णब गोस्वामी यांच्यासोबत संजय राऊतांच्या आदेशावरून काय काय घडलं हे सर्वांना माहिती आहे. ज्यात राऊतांना वाटत होतं की आपण जिंकतोय किंवा उद्धव ठाकरेंची ताकद वाढवण्यासाठीच हे सर्व आपण करतोय, पण या युजफुल इडियटने ठाकरेंना काँग्रेसकडे नेऊन बीजेपी सोबत दगा नाही तर फार मोठे बीजेपीवर उपकार केले. कारण 2014 ते 19 पर्यंत देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि शिवसेनेचं ओझं पाठीवर घेऊन शासन चालवत होते. कारण बाळासाहेब व भाजपचे इतके जुने संबंध आहेत की अशा एका संजय राऊतांमुळे ते सहज तोडता येत नसतात, जोपर्यंत की तेच समोरून बाजूला होत नाही. जे 2019ला करून भाजपला पुढील कारवाई करण्यासाठी त्यांनी वाट मोकळी करून दिली. आता भाजपला पुन्हा सरकारमध्ये येण्यासाठी एक साथीदार हवा होता, ज्याच्यावर आपले उपकार जास्त असावे, जो पूर्वीच्या शिवसेनेप्रमाणे मोठा भाऊ होण्याचा प्रयत्न करणार नाही आणि आपले आदेश शांतपणे त्याने मान्य करावेत व काही समस्या असल्यास लगेच बाहेर न जाता देवेंद्र फडणवीस किंवा भाजपच्या इतर वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून ती सोडवावी. आणि असा नेता संजय राऊत या युजफुल इडियटमुळेच भाजपला सापडला, जेव्हा राऊतांच्या आदेशानुसारच काही वरिष्ठ कार्यकर्त्यांना शिवसेनेत डावललं जाऊ लागलं, ज्यात एकनाथ शिंदे सुद्धा सामील होते, ज्यांच्या मदतीने देवेंद्र फडणवीसांनी राऊत प्रणित उद्धव ठाकरेंची सरकार उलथवून लावली. त्यानंतर 2024च्या विधानसभा निवडणुकीत सुद्धा संजय राऊत या एका व्यक्तीने महाविकास आघाडीला पूर्णपणे बदनाम करून महायुतीला जिंकवलं. रोज पत्रकार परिषद घेऊन राऊतांना वाटत होतं की लोक आपल्या मागे असे उभे आहेत की आपला विजय निश्चितच आहे. लेनिनने सांगितल्याप्रमाणे प्रत्येक युजफुल इडियटला आपणच जिंकतोय असं वाटतं, पण त्यांच्या कामाचा खरा फायदा शत्रूला मिळतं. मागच्या 5 वर्षांमध्ये उद्धव ठाकरेंना चक्क रस्त्यावर आणून सुद्धा राऊतांना आजही असं वाटतंय की आपणच या खेळाचे असली खिलाडी आहोत. खरंच इतका अति आत्मविश्वास देव फार कमी लोकांना देतो, ज्यापैकी संजय राऊत एक आहे. आणि आता महापालिकेची निवडणूक ठाकरेंसाठी आपलं अस्तित्व वाचवण्याची शेवटची संधी असताना इथेही त्यांना मातीत लोळवण्यासाठी सर्व प्रक्रिया राऊतांनी सुरू केली. आज उद्धव ठाकरेंना काँग्रेसची सर्वात जास्त गरज आहे. त्यांच्याशिवाय मुस्लिम व परप्रांतीय मतं उभाटाकडे येणार नाही. पण संजय राऊतांनी आपली चाणक्य बुद्धी लावली व त्यांना कळालं की आपण राज ठाकरेंसोबत गेलं पाहिजे, ज्याने की मराठी मतं आपल्याकडे एकवटतील. त्यासाठी त्याने काँग्रेसची साथ सोडून राज ठाकरेंचा हात पकडला, ज्याने सरळ सरळ भाजपची ताकद अनेक पटीने मुंबईत वाढवली. कारण मुंबई महापालिकेत कोण जिंकणार याचा निर्णय प्रमुखतः 3 समाज करतात. एक 35% मराठी, 20% मुस्लिम आणि 40 ते 45% परप्रांतीय. त्यामुळे बाकीच्यांना नाराज करून फक्त मराठी जनतेच्या मतांवर तुम्ही महापालिका जिंकू शकता अशी योजना फक्त संजय राऊतांच्याच डोक्यातून येऊ शकते, ज्याने मराठी मतं 3 भागात विभागली जातात आणि परप्रांतीय मतं काँग्रेस व भाजप अशा 2 गटांमध्येच. आणि आता राज ठाकरेंमुळे काँग्रेस स्वतंत्र लढते तर त्यांना जाणारी परप्रांतीय मतं जी ठाकरेंना मिळाली असती ती आता व्यर्थ जाणार आहेत. वरून मुस्लिमही उद्धव ठाकरेंना यावेळी कमी मतदान करणार. या सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की मराठी मतं मिळवण्यासाठी संजय राऊतांनी आणलंही कोणाला? राज ठाकरेंना, जे दादर माही मतदारसंघात स्वतःच्या मुलालाही जिंकवू शकले नाहीत, तर मग उबाटा गटाला काय मराठी मतं मिळवून देणार आहेत? या सर्व निर्णयांचा डायरेक्ट फायदा फक्त आणि फक्त देवेंद्र फडणवीस व भाजपलाच होणार आहे, जे युजफुल इडियट संजय राऊतांमुळेच शक्य झाले. नेपोलियन म्हणायचा की तुमचा शत्रू चुका करत असताना त्याला कधीही अडवू नका. आणि सध्या हीच एकमेव रणनीती देवेंद्र फडणवीसांची दिसते. त्यांना फक्त युजफुल इडियट पुढे काय करतो याची वाट बघायची आणि अगदी सोप्या पद्धतीने निवडणूक जिंकायची आहे व यानंतर पुढील 4 वर्ष राज्यात कुठलीच निवडणूक नाहीये.
तर इडियट व त्याचे मालक आपोआपच मीडियातून तुम्हाला गायब होताना दिसतील. असो मित्रांनो, याबद्दलची तुमची मतं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहून कळवू शकता आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.